इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब बॉम्ब हल्ल्यामध्ये ठार झाल्याची बातमी. मोदी 2 दिवसापूर्वी इस्रायलमधून आले. भारताच्या जागतिक धोरणाला बसलेला हा धक्का आहे. इराणमध्ये 40 दिवसाचा शोक हा जाहीर केला. इराण हा भारताचा मित्र होता, अर्थात इस्रायल सुद्धा आहे. इराणनं भारताला आपल्या संकट काळामध्ये अनेकदा मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नावर खुलेपणानं भारताच्या बाजूने उभा राहिलेला देश म्हणजे इराण. त्यानंतर इराण भारताला अत्यंत स्वस्त दरामध्ये तेल देत होता, एका मैत्रीच्या नात्यानं. इराणनं हे नातं आपल्याबरोबर कायम जपलं. इराणनं भारताशी कायम मित्रत्वाचं नातं ठेवलं. अशा इराणच्या संदर्भात, या युद्धासंदर्भात भारतानं एक भूमिका घेणं आवश्यक होतं. मोदी हे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना आम्ही काल त्यांना पाहिलं इस्रायलला. जर भारत पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवलं असं ते म्हणतात वारंवार, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी ही मोदी यांची होती. हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, मारलं, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? हे युद्ध त्यांनाही थांबवता आलं असतं असं भारतीय जनता पक्ष किंवा इतर मोदींच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जर भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल आणि इराणचं युद्धसुद्धा आमचे मोदी थांबवू का शकले नाहीत? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं, सरकारनं द्यावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे.